हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत। तर ह्याच तुम्हाला आज नवीन आणि मंगलमय दिनाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मार्केटमधून ना भाज्या आणल्यानंतर कशा पद्धतीने मी त्या ऑर्गनाइज करत असते, निसून पुसून स्वच्छ करून त्या फ्रीजमध्ये ठेवत असते, ते सगळं आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण काय होतं, जेव्हा आपण मार्केटमधून भाजी आणतो आणि ती भाजी जर आपण व्यवस्थित निवडली नाही तर फॉर एक्झाम्पल जसं आपण घेतलं की फ्लावर जर आपण निवडली नाही ना, तर मग तिच्यामध्ये जर समजा 1-2 अळई असेल तर ते त्याच्यामध्ये अळई पण वाढून जाते आणि ती भाजी पण आहे ना मग नंतर आपल्याला खायला पण मूड येत नाही, कारण ती शिळी जास्त होऊन जाते। त्याच्यामुळे ताजी तवानी जेव्हा आपण ती मार्केटमधून आणतो तर तेव्हाच ती निसून पुसून जर व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवली तर ती ॲज इट इज राहण्यास खूप सारी मदत होत असते। किंवा वांगे झाले किंवा टोमॅटो वगैरे झाले तर लगेचच ते ना असे शिळे दिसायला लागतात आणि वांगे पण लगेच असे कोमेजून जायला दिसतात। त्याच्यामुळे ना लगेचच भाज्या मार्केटमधून आणल्या की छान मस्तपैकी त्या निवडून ठेवायच्या आणि जास्त दिवस त्या व्यवस्थित टिकून राहण्यासाठी। जसं की आता फ्लावर आहे, आपण फ्लावर लगेचच निवडली आणि लगेचच केली असं होत नाही। आणि जर आपण असं जर ठरवलेलं असेल की दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेचच फ्लावर करायचे आहे तर ती एकदम बारीक बारीक निवडून आणि व्यवस्थित आपण ती निवडून आणि ठेवू शकतो। पण जर समजा आपलं तसं मॅनेजमेंट नसेल आणि 2-3 दिवसांनी जर आपण फ्लावरची भाजी करणार असो तर फ्लावर निवडताना थोडेसे जे डेट असतात ना ते तसेच ठेवायचे की जेणेकरून फ्लावरची भाजी ताजी तवानी 2-3 दिवस जशीच तशी दिसेल। त्यानंतर स्वच्छ ती पाण्याखाली धुवायची आणि पाणी पूर्ण निथरट ठेवायचं फॅन खाली। त्यानंतर भेंडीच्या बाबतीमध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की भेंडी जेव्हा आपण बाजारामधून आणतो तर ती भेंडी स्वच्छ धुवायची। धुतल्यानंतर तिच्यामध्ये एखादी जर भेंडी आपल्याला अशी मऊ किंवा पिचपिची झालेली असेल तर ती बाजूला काढायची। एखाद्या वेळेस वरचा शेंडा नसतो तर ती पण भेंडी बाजूला काढून घ्यायची की जेणेकरून बाकीच्या भेंड्या खराब होणार नाही। मग ती भेंडी निवडून झाल्यानंतर छान मस्तपैकी ती पाण्यामधून धुवून घ्यायची आणि ती सुद्धा एका याच्यामध्ये चाळणीमध्ये पाणी निथरट ठेवायचं। आता माझी भेंडी धुवून झालेली आहे आणि फ्लावरही मी एका कपड्यावर पाणी निथरट ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर सेम वांग्यांच्या बाबतीतही मी तेच करत आहे की वांगे छान मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामधून आणि ते पाणी निथरट ठेवायचे। आता जेव्हा आपण पहिल्यांदा पाणी निथरट ठेवतो, आता वांगे आणि भेंडी मी एका चाळणीमध्ये पाणी निथरट ठेवलेलं आहे तर त्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी निथरत नाही आणि व्यवस्थित निथरलं नाही तर फ्रीजमध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्या अशा ओलचट वगैरे होतात आणि त्याला काळपट डाग वगैरे लागण्याची फ्लावरला शक्यता असते। भेंडीसुद्धा अशी पानेरेट म्हणतो ना आपण, अशी होऊन जाते, ती लवकरच अशी सडायच्या मार्गावर लागते। त्याच्यामुळे व्यवस्थित जर आपण भाज्या धुतल्या तर त्या हवेखाली व्यवस्थित 2 ते 4 तास सुकू द्यायच्या किंवा थोडंसं असं उन्हाची शेड वगैरे जर असेल तर त्याच्यात जरी ठेवलं म्हणजे पाणी निथरून गेलं पाहिजे पूर्ण। त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, एक छान मस्तपैकी असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर या सगळ्या भाज्या धुतलेल्या मस्त निथरट ठेवायचा। आणि जर तुमच्याजवळ ऊन नसेल, उन्हाचं ऊन जास्त दाखवायचं नाही, पण जी उन्हाचं शेड जे आपण म्हणतो ना थोडासा असा गरम वाफ लागली पाहिजे उन्हाची, अशा ठिकाणी ठेवलं तरी लगेचच पाणी निथरून जातं। किंवा बेस्ट वे आहे वरती फॅन जोरात चालू करून द्यायचा, म्हणजे भाज्यांमधलं सगळं पाणी निथरून जातं आणि कॉटनचा कपडा असल्यामुळे सगळं पाणी पटकन सक करून घेतं। ह्या भाज्या अशा छान पद्धतीने ना निथरट ठेवल्या, त्याच्यातलं पाणी सगळं निघून गेलं तर त्या व्यवस्थित जास्तीत जास्त दिवस टिकण्यास खूप सारी मदत होते। तर आता आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे की मी एक प्लांटर बनवणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण प्लांटर किंवा अशी कुंडी जेव्हा बाजारातून विकत आणतो तर ह्या प्लांटरमध्ये ना ते माती देतात किंवा आपल्याला ते सांगतात की तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस टाका किंवा व्हाईट सिमेंट टाका। जर तसं तुम्हाला करायचं नसेल आणि कुंडी जर हलकी ठेवायची असेल किंवा मातीची कुंडी जर तुम्हाला वापरायची नसेल, कारण आता माझ्या घरामध्ये स्पर्शू आहे तर ती लगेचच ती मातीचे तुकडे तोंडामध्ये घालण्याची मला भीती वाटते। तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, थोडंसं लाईट वेट पण मला बनवायचं आहे। तर आपलं जे शिबलं असतं गाळणीची म्हणतो आपण, रॉकेल वगैरे किंवा काही दुसरी गोष्ट आपल्याला तेल वगैरे ओतण्यासाठी आपण बाजारातून शिबला आणत असतो, तर ते माझ्याजवळ खूप दिवसांपासून पडलेलं होतं। आणि ही जी काठी आहे ती काठी जी आहे ती किमायला तिच्या मावशीने ना हट आणलेली होती झोपडी, तर त्याचं ऑर्गनायझेशन करण्यासाठीच्या ह्या काठ्या होत्या, त्याच्यातली ही एक काठी माझ्याजवळ उरलेली होती। तर ते शिबलं
घेतलं, त्या काठीमध्ये छान मस्तपैकी फिक्स करून घेतलं. आणि आता मागेच मी बरेचसे पार्सल मागवले होते, तर त्या पार्सलचं एक पॅकेज होतं, तर ते खोकं मी छान मस्तपैकी ओपन करून घेतलेलं आहे. आणि त्याला सेंटरला ती जी काठी आहे त्या काठीच्या आकाराचं गोलाकार असं कापून घेतलेलं आहे की जेणेकरून ती काठी त्याच्यामध्ये व्यवस्थित फिक्स बसेल. आता अशा पद्धतीने थोडंसं ते फर्म राहण्यासाठी मी त्या कुंडीमध्ये एक दगड ठेवलेला आहे. त्यानंतर कुंडीच्या मापाचं असं गोलाकार मी कापून घेणार आहे की जेणेकरून वरती असं माती असल्यासारखा आपण बेस तयार करू शकतो कुंडीमध्ये. तर त्याच्यासाठी या पुठ्ठ्याला कुंडीच्या आकाराचं गोल असं कापून घेतलं. तुम्ही जर थोडंसं मोठं कापून घेणार तरी पण चालेल, कारण आतमध्ये आपल्याला ते वळवून असं मधल्या बाजूने लावायचं आहे. तर मी छान त्याचा मापाने कापून घेतलेला आहे. मला असं नंतर वाटलं की थोडंसं मोठं मी कापायला हवं होतं, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही थोडंसं मोठं कापलं तरी पण चालतं. कुंडीपेक्षा थोडंसं एखादा इंच मोठं कापलं तर अतिउत्तम, म्हणजे आतल्या बाजूने व्यवस्थित आपल्याला ते फोल्ड करून ठेवता येतं. तर त्याला व्यवस्थित गोलाकार कापून घेतलेला आहे मी. आणि आता ते आपल्याला आहे ना, मध्ये मी दगड ठेवलेला आहे, त्याच्यानंतर ही काठी अशी उभी केलेली आहे त्या दगडावर. आणि जो आपण गोलाकार पुठ्ठा कापलेला आहे तो आतमध्ये कुंडीच्या मध्ये व्यवस्थित फिक्स करायचा. हे बघा, अशा पद्धतीने तो फिक्स करायचा. आता मी जर तो थोडासा मोठा घेतला असता तर मला बरोबर असा यल शेपमध्ये करता आला असता, पण आताही जमता आहे. थोडंसं एका बाजूला प्रॉब्लेम आला, पण व्यवस्थित कुंडीमध्ये फिक्स झालेला आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल अजून व्यवस्थित फिक्स व्हावं तर तुमच्याजवळ ग्लू असेल तर ग्लूने पटकन चिपकलं जातं. तर मी फेविकॉल यूज केलेला आहे आर्ट अँड क्राफ्टसाठीचा. या फेविकॉलपेक्षा ग्लू अतिउत्तम आहे. तर मी तो लावून घेतलेला आहे छान, आणि त्याला मस्तपैकी फिक्स केलेला आहे की जेणेकरून ती काठी छान अशी फर्म उभी राहील. बघा, आता आपलं छान मस्तपैकी प्लांटर तयार झालेला आहे. आणि खाली ना त्या तो जो बेस आपण तयार केलेला आहे पुठ्ठ्याचं, तर त्याला असे माती टाईप, म्हणजे आपण असा विटकरी कलर देण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. थोडासा रेड आणि ब्लॅक कलरचे डॉट डॉट मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. पूर्ण रेड किंवा विटकरी कलर देण्यापेक्षा म्हटलं थोडंसं क्रिएटिव्ह बनवू आपण. आणि त्याला आहे ना छान मस्तपैकी अशा आतल्या बाजूने मी ठिपके ठेवलेले आहे. तर टिपक्यांमुळे ना छान दिसेल, कारण की ना माझ्याजवळ ते स्टोन पण आहे तिथे ठेवण्यासाठी, पण जर स्पर्शूनी खाल्लं तर मला थोडीशी भीती वाटते, म्हणून थोडंसं असं स्टोन टाईप करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ते इतकं सुंदर आणि क्यूट दिसत होतं, असं अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. आणि ही जी काठी आहे ना, तर त्या काठीला पण थोडासा असा ब्राउनिश शेड यावा, एकदम व्हाईटिश शेडची फांदी नसते आणि ते व्यवस्थित दिसलं नसतं. तर त्याच्यामुळे ना मी त्या फांदीला पण आहे ना असा ब्राउनिश कलर देऊन घेतलेला आहे. तर आहे ना माझ्याकडे ना खूप सुंदर असे ब्रशेस होते, पण की माने ते कुठे ठेवले मला ते आठवतच नव्हते. खरं तर हा माझा साफसफाईचा ब्रश आहे, पण तोच आज मला कामी आला. तर मग त्याच्या मदतीने छान मस्तपैकी त्या दांडीला पण असा ब्राउनिश कलर देऊन घेतला. आणि खूप असा डार्क कलर नाही दिला मी, थोडासा असा फेंटच पण असा ब्राउनिश कलर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आता ते ना बऱ्यापैकी त्या झाडाच्या फांद्यांमध्येच अडकणार आहे. तर आता त्याच्यानंतर मी ज्या झाडाच्या फांद्या आणलेल्या होत्या, या फांद्या इतक्या सुंदर मला मिळाल्या, त्याच्यामुळे मग खरं मी घेण्याचं ठरवलं. आणि असं प्लांटर आपण घरच्या घरी करू शकतो. खरं तर मी हे दुकानात गेलेले होते आणण्यासाठी, तर त्यांनी ह्या प्लांटरची किंमत मला 550 ते 600 रुपयापर्यंत सांगितलेले होते. आणि हे प्लांटर घरच्या घरी म्हणजे मला एक फांदी 15 रुपयाला पडली. तर अशा मी 5 फांद्या आणलेल्या होत्या फक्त, आणि त्या फांद्यांमध्ये मी व्यवस्थित इतकं सुंदर प्लांटर तयार करू शकले. 15 75 रुपयामध्ये आणि 20 रुपयाची समजा कुंडी, तर 85 ते 95 रुपयामध्ये इतकी सुंदर माझी घरच्या घरी DIY प्लांटर तयार झालं. कुठे 550 रुपये आणि कुठे 95 रुपये बघा. तर अशा पद्धतीने थोडंसं डोकं लावलं ना तर आपण घर छान मस्तपैकी क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक बनवू शकतो. तर मी या फांद्या काय केल्या, मस्तपैकी अशा क्रॉसमध्ये धरून आणि त्याला छान आहे ना आपला जो सेलो टेप असतो ना, त्या सेलो टेपने मस्तपैकी चिपकवलेला आहे. आणि त्या इतक्या फर्म चिपकल्या. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण ही शिबला आणि काठी त्या प्लांटरमध्ये उभं करतो ना कुंडीमध्ये, तर त्यावेळेस त्या शिबल्याला तुम्ही डुएल टेप लावू शकता. म्हणजे कुंडीला आणि शिबल्याला डुएल टेप जर लावला तर ती व्यवस्थित अशी फर्म उभी राहते. तर त्याच्यानंतर असं एका मागोमाग एक, पुढून 2 क्रॉसमध्ये फांद्या लावायच्या, मागून 2 क्रॉसमध्ये फांद्या लावायच्या, म्हणजे छान मस्तपैकी झुपक्यासारखं असं झाड आपल्याला तयार होतं.
तर त्याच पद्धतीने मी छान मस्तपैकी 2-2 करून फांद्या सेलो टेपने व्यवस्थित चिपकवून दिलेल्या आहेत। तर त्याच्यामुळे ना झाड एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होते आहे। मी 2-2 फांद्या ॲट अ टाइम सेलो टेपने चिपकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सिंगल फांदी सुद्धा सेलो टेपने चिपकवू शकता, त्याने सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज होईल। आणि जर तुम्हाला वाटत असेल कुठे की ही जी फांदी आहे ती थोडीशी हलते आहे, तर त्याला सपोर्ट म्हणून तुम्ही थोडंसं अजून बाजूने एखादी छोटीशी पेन्सिल असेल तुमच्याजवळ किंवा एखादा पुठ्ठाचा तुकडा असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही त्याला व्यवस्थित असं फिक्स करू शकता, जसं की मी केलेलं आहे। तर आता पहिल्यांदा मी ह्या सगळ्या फांद्या त्या काठीभोवती व्यवस्थित सेलो टेपने स्टिक करून दिलेल्या आहे। आणि ह्या फांद्या ज्या आहे ना त्या तारेपासून बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने त्याचा झुपका बनवू शकतो। आपल्याला खूप जवळ पाहिजे त्या फांदीच्या त्या जवळही आपण ॲडजस्ट करू शकतो। थोडक्यात ॲडजस्टमेंटच्या आहे। आणि थोडंसं आपल्याला असं झुपकेदार बनवायचं असेल तर त्या पद्धतीने आपण जर सेलो टेप लावून त्या थोड्याशा फांद्या वाकवून घेतल्या तर त्या सुंदर मस्तपैकी अरेंज पण होतात। तर अशा पद्धतीने मी सगळ्या फांद्या त्या काठीच्या भोवती व्यवस्थित सेलो टेपने अरेंज केलेल्या आहे। आणि दिसायला एवढं सुंदर दिसत होतं, ते एवढं क्रिएटिव्ह दिसत होतं की माझंच मला करतानाच इतकं छान वाटत होतं। आता त्याच्यानंतर या सगळ्या फांद्या मी मस्तपैकी त्याला स्टिक केलेल्या आहे। आणि वरतून मी एक पानासारखी स्टिक आणलेली होती, तर ती सुद्धा त्या वरच्या ते जी काठी आहे त्याच्यामध्ये टाकली। तर वाटतसुद्धा नव्हतं की असं वाटत होतं की जसं काही जणू काही ते एकदम ओरिजिनल असं झाड आहे। आणि काठीच्या सेंटरला मी थोडासा सेलो टेपही लावून घेतलेला आहे आणि एका बाजूला थोडीशी पेन्सिल टाकून दिलेली आहे, त्याच्यामुळे ते झाड एकदम व्यवस्थित फर्म राहिलेलं आहे। आता मी ग्लू वापरलेला होता, त्याच्यामुळे जो आपण पुठ्ठा ठेवलेला होता ना, तर त्याच्या पण पुठ्ठ्याच्या आणि कुंडीच्या आतल्या बाजूने सुद्धा मी थोडासा सेलो टेप लावून घेतला की जेणेकरून व्यवस्थित फर्म राहिलं पाहिजे ते। आणि सेलो टेप लावल्यामुळे ना एकदम छान व्यवस्थित फर्म आणि एका ठिकाणी आणि प्रॉपर असं ॲडजस्ट व्हायला खूप सारी मदत होते। तर बघा आपलं DIY प्लांटर खूप छान मस्तपैकी असं रेडी झालेलं आहे। तुम्हाला आवडले की नाही, माझी आयडिया माझी कल्पना तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।